नमस्कार मैत्रिणींनो, अस्मिताच कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आत्ताच आषाढी एकादशी होऊन गेली आणि एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला देवाला नैवेद्यासाठी काहीतरी गोडधोड किंवा काहीतरी छान पदार्थ बनवले जातात. नैवेद्यासाठी मी बनवलं होतं शेवईची खीर, काळ्या चण्याची भाजी, पुलाव, भजी आणि कुरडई, पापड, चपाती. यातीलच काळ्या चण्याची भाजी ही रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर सुरुवातीला 1 वाटी चणे भिजत घातलेले स्वच्छ धुवून घ्यायचे आणि कुकरमध्ये खडे मसाले आणि चणे घालून 1 ग्लास पाणी घालून नंतर हळद, चवीनुसार धना पावडर आणि मीठ घालून घ्यायचं आहे. त्याबरोबरच चणे शिजत घालतानाच घरगुती काळा मसाला 1 चमचा घातलेला आहे आणि नंतर यामध्ये थोडासा हिंग घालून घेतलेला आहे. हिंग घालून झाला की थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे. पूर्वी ज्या वेळेला वरण शिजत घालायचे त्यावेळेलाही त्यामध्ये तेल घालायचे, कारण तेल घातल्याने कडधान्य लवकर शिजतं व मऊ होतं असं म्हणतात. आता इथे मसाल्याची तयारी करून घ्यायची आहे. त्यासाठी 2 कांदे उभे परंतु पातळ चिरून घेतलेले आहेत. कांदे चिरून झाले की टोमॅटोसुद्धा लांब चिरून घ्यायचा आहे. टोमॅटो बारीक चिरला तरीही चालतो. तसाही हा टोमॅटो कांद्यासोबत परतूनच घ्यायचा आहे. आता 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्या थोड्याशा कट करून घेतल्या आहेत आणि आल्याचा 1 तुकडा आहे. त्याची सालं काढून घेऊन आलंसुद्धा चिरून घ्यायचं आहे. आलं चिरून झालं की नंतर गॅसवरती पॅन ठेवून त्यामध्ये सर्वात आधी कांदा परतायला घालायचा आहे. कांदा घातल्यानंतर थोडंसं तेल घालून यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे, म्हणजे कांदा लवकर परतला जाईल. मिठाऐवजी दुधाचा थोडासा शिमका दिला तरीसुद्धा कांदा लवकर परतला जातो. आता इथे कांदा परतून झालेला आहे. नंतर यामध्ये हिरवी मिरची, आलं आणि लसूण घालून घ्यायचं आहे. हिरवी मिरची, आलं आणि लसूण घालून झाल्यानंतर एक 2 ते 3 मिनिटे हे परतून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे. टोमॅटो घालून झाला की नंतर चांगलं परतून घ्यायचं आहे. अगदी 2 ते 3 मिनिटेच परतून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे, जेणेकरून हा टोमॅटो मऊ होईल इथपर्यंत शिजून घ्यायचा आहे. आणि आता टोमॅटो शिजण्यासाठी पाणी घातल्यानंतर 3 ते 4 मिनिटे झाकण ठेवून हा टोमॅटो छान शिजून घ्यायचा आहे. आता तुम्ही बघू शकता, उलथण्याने दाबल्यानंतर टोमॅटो छान मऊ झालेला आहे. आता यामध्ये मी मोठा 1 चमचा तीळ घालून घेतलेले आहेत. मी इथे भाजलेले तीळ वापरलेले आहेत, त्यामुळे अगदी 2 मिनिटेच परतून घेणार आहे. परंतु जर तुम्ही कच्चे तीळ घालत असाल तर एक 3 ते 4 मिनिटे मात्र छान परतून घ्या. आता इकडे हे चणेसुद्धा शिजून झालेले आहेत. चणे शिजवताना जेव्हा आपण त्यामध्ये मसाला, धना पावडर आणि हळद घालतो ना, त्यावेळेला त्याची चव अजून छान होते. आता ही सगळा जो भाजलेला मसाला आहे, तो मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा पाणी न घालता वाटून घ्यायचा आहे आणि नंतर 3 ते 4 चमचे हे जे चणे आहेत, ते यामध्ये वाटून घ्यायचे आहेत. जेणेकरून चव भाजीला छान येते आणि ग्रेव्ही पण दाटसर होते. लग्न समारंभामध्ये आचार्य जेव्हा चण्याची उसळ बनवतात किंवा भाजी बनवतात ती याच पद्धतीने बनवतात. आता इथे अशा पद्धतीने ही ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता त्याच पॅनमध्ये तेल घालून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की नंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घेतलेले आहेत. जिरं चांगले तडतडले की नंतर 1 कांदा अगदी बारीक चिरून घेतलेला आहे. तो छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा चांगला मऊ परतून झाला की नंतर यामध्ये आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची आहे आणि ती सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायची आहे. कांदा आणि आलं लसूण पेस्ट चांगली परतून झाली की यामध्ये सुके मसाले घालून घ्यायचे आहेत. त्यात परत अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि 1.5 चमचा घरगुती काळा मसाला आहे, तो यामध्ये घालून घेतलेला आहे. नंतर धना पावडर 1.5 चमचा घालून घेतलेली आहे. आता तिखट आधी वापरलेलं आहे चणे शिजवताना, म्हणून इथे आपल्या चवीनुसार तिखट घालून घ्यायचं आहे. आता हे मसाले छान खमंग परतून घ्यायचे आहेत. नंतर यामध्ये थोडंसं हे जे चण्याचं पाणी आहे ते घालून घ्यायचं आहे, कारण मसाले जळणार नाहीत यासाठी. कारण ही जी मिक्सरमध्ये वाटलेली ग्रेव्ही आहे ती सुद्धा आपण यामध्ये परतून घेणार आहोत. आता हे जे मिक्सरमध्ये वाटलेलं वाटण आहे ते चांगलं मिक्स करून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता चांगलं मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून मग झाकण ठेवून याला 3 ते 4 मिनिटे शिजून घ्यायचं आहे. चणे चांगले शिजलेले आहेत, त्यामुळे मला पाण्याचा वापर जास्त करायचा नाही आहे. परंतु जर तुमचे चणे कमी शिजलेले असतील
तर तुम्हाला पाणी थोडंसं जास्त घालावं लागेल. आता इथे मी हे जे एवढी ग्रेव्ही आहे यामध्ये फक्त चण्यातील जे थोडंसं अर्धी वाटी पाणी आहे तेच ॲड करणार आहे. आता हे चणे सगळे यामध्ये घालून घेतलेले आहेत. नंतर कुकरला थोडासा मसाला राहिला होता. अगदी थोडंसं 3 ते 4 चमचे पाणी कुकर विसळून मी यामध्ये घातलेलं आहे. कारण ही जी भाजी आहे ती खूप पातळसर नसते. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ लक्षात ठेवा, आधी चणे शिजवताना सुद्धा घातलेलं आहे आणि नंतर कांदा परतताना थोडं घातलेलं आहे. त्यामुळे मीठ थोडंसं विचारपूर्वकच घालावे. आता इथे ही भाजी छान शिजून तयार झालेली आहे. भाजीला रंगही छान आलेला आहे. आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे. कुठलेही बाहेरचे मसाले न घालता अगदी ढाब्यासारखी किंवा आचाऱ्यासारखी म्हणा चणा मसाला तयार झालेला आहे. तो मी एका डिशमध्ये सर्व करत आहे. आता ह्यानंतर मी देवाचं नैवेद्याचं ताट केलेलं आहे, जेणेकरून देवाला नैवेद्य मांडून मग जेवणासाठी आपण मोकळे. त्यामध्ये सर्वात आधी ताटामध्ये भाजी घेतलेली आहे. नंतर भजी मांडलेली आहेत. भजी मांडून झाली की शेवयाची खीर मांडलेली आहे आणि नंतर पुलाव ठेवलेला आहे. पुलाव मांडून झाला की नंतर कुरडई पापड यामध्ये ताटामध्ये ठेवलेला आहे. कुरडई पापड ठेवून झालं की नंतर चपाती यामध्ये ठेवून घ्यायची आहे आणि मग काकडी, गाजर वगैरे ठेवून देवाला छानसं असं ताट तयार करून घेतलेलं आहे. आता ह्या ताटामध्ये जे पालक भजी आणि पुलावची रेसिपी आहे ती सुद्धा मी चॅनलवरती टाकणार आहे. आता इथे हे देवाचं नैवेद्याचं ताट तयार झालेलं आहे. असं म्हणतात, पोटात अन्न जाण्याआधी डोळ्यांनी जेवण जेवलं जातं. म्हणजेच दिसायला जर पदार्थ चांगले असतील तर भूक आपसुकच जास्त वाढते. इथेही देवाची नैवेद्याची थाळी तयार आहे. तुम्हाला माझी ही काळ्या चण्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि हो, आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करून सपोर्ट नक्की करा. धन्यवाद.